स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुराळा सुरू आहे. बीडमध्ये सुद्धा निवडणुकांची जोरदार तयारी चालू आहे. आणि निवडणुका म्हटलं की नेहमीच काही नावं किंबहुना आडनावं चर्चेत येतात, कारण त्यांच्या तिथल्या राजकारणावरचा होल्ड. आणि बीडमध्ये सुद्धा निवडणुका म्हटलं की क्षीरसागर कुटुंबाची चर्चा ही नेहमीच होते. बीडच्या राजकारणातील असं घराणं ज्याचा नेहमीच तिथल्या राजकारणावर प्रभाव राहिलाय. म्हणूनच आज बीडच्या क्षीरसागर कुटुंबाबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहत आहात आपलं देवगिरी. ज्या राजकारणाला पुरुषांची मक्तेदारी समजली, आजपासून साधारण एक 50-55 वर्षापूर्वीचा काळ तो आठवा. एक असा काळ होता जेव्हा स्त्रिया घराबाहेर सुद्धा अगदी क्वचितच पडत होत्या. पण असं असताना सुद्धा त्या काळात बीडमध्ये एक स्त्री अशी होती जी फक्त घराबाहेर नाही तर ती त्यासोबतच राजकारणात सुद्धा उतरली. कर्नाटकात माहेरघर असलेल्या केशरबाई यांचं लग्न बीडच्या सोनाजी क्षीरसागर यांच्यासोबत झालं. ज्या काळात बाईला घराबाहेर पडण्यासाठी सुद्धा निर्बंध होते, त्या काळात त्या राजकारणात आल्या. त्या काळात सोनाजीराव यांनी केशर काकूंना राजकारणात जाण्यासाठी प्रोत्साहित केलं. सोनाजीरावांच्या याच प्रोत्साहनामुळे आणि त्यांच्या पाठिंब्यामुळे केशरबाई सुद्धा राजकारणात उतरल्या आणि एक एक करून राजकारणात नवनवीन उंची त्या गाठत गेल्या. ज्या काळात बाईला घराबाहेर पडण्यासाठी सुद्धा निर्बंध होते, त्या काळात सोनाजीराव यांनी केशर काकूंना राजकारणात जाण्यासाठी प्रोत्साहित केलं. सोनाजीरावांच्या याच प्रोत्साहनामुळे, त्यांच्या पाठिंब्यामुळे केशरबाई सुद्धा राजकारणात उतरल्या आणि एक एक करून राजकारणाची उंची त्या गाठत गेल्या. राजकारणात उतरलेल्या स्त्रियांना साधारणतः ताई, वहिनी अशी ओळख मिळते. पण केशरबाई क्षीरसागर राजकारणात उतरल्यानंतर केशर काकू झाल्यात. राजुरी गावच्या सरपंच, 1967 मध्ये पंचायत समितीच्या अध्यक्ष, 1972 मध्ये चौसाळा येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून महाराष्ट्र विधानसभेत प्रवेश, विविध सार्वजनिक उपक्रम समितीवर काम आणि बीडच्या 3 टर्म खासदार अशा विविध पदांवर काम करणाऱ्या केशर काकू यांची राजकीय कारकीर्द अतिशय विस्तृत होती. तर ही सर्व पदं भूषवत असताना त्यांनी काँग्रेस पक्षासाठी सुद्धा काम केलं. भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासोबत तर त्यांचे सलोख्याचे संबंध होते. शिवाय सोबतीला होता राजकारणातील दांडगा अनुभव. त्यामुळे हळूहळू केशर काकू हे नाव बीडच्या राजकारणात मोठं होत गेलं. इतकं मोठं झालं की आज केशर काकू क्षीरसागर यांच्यामुळे क्षीरसागर कुटुंब बीडच्या राजकारणाचा केंद्रबिंदू समजला जातो. राजकारण म्हणजे पुरुषांची मक्तेदारी म्हटलं जातं. आज आरक्षण, समान हक्क यामुळे महिलांचा राजकारणातील सहभाग वाढल्याचं जरी दिसत असलं तरी अजूनही त्यांचा म्हणावा तसा प्रभाव वाढलेला नाहीये. तर सध्या राजकारणात ॲक्टिव्ह असणाऱ्या अनेक महिला कोणत्या न कोणत्या राजकीय कुटुंबाचा भाग असल्याने राजकारणात आलेल्या दिसतात. पण केशर काकू या सगळ्यांपेक्षा वेगळ्या होत्या, कारण त्यांच्यापासून एका कुटुंबाची राजकीय कारकीर्द सुरू झाली. आज बीडच्या राजकारणात क्षीरसागर कुटुंबाचा जो काही होल्ड आहे, त्यामागचं केशर काकूंचं योगदान खूप मोठं आहे. तर केशर काकूंपासून सुरू झालेल्या क्षीरसागर कुटुंबातील तिसरी पिढी सध्या राजकारणात ॲक्टिव्ह आहे. केशर काकूंनंतर त्यांची 3 मुलं जयदत्त, रवींद्र आणि डॉक्टर भारतभूषण हे राजकारणात उतरले. जयदत्त क्षीरसागर बीड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत. 4 वेळा आमदार तथा राज्यमंत्री राहिलेले आहेत. तर रवींद्र क्षीरसागर यांनी गजानन साखर कारखाना चेअरमन, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य अशी पदं भूषवली आहेत. तर डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर बीड नगर परिषदेमध्ये 35 वर्ष नगराध्यक्ष म्हणून कार्यरत होते. या तिघांच्या माध्यमातून विधानसभा, नगर परिषद अशा वेगवेगळ्या ठिकाणी क्षीरसागर कुटुंबाचा होल्ड कायम राहिलाय. तर त्यांच्यासोबतच सध्या संदीप क्षीरसागर, डॉक्टर योगेश क्षीरसागर, हेमंत क्षीरसागर यांच्या रूपाने क्षीरसागर कुटुंबातील तिसरी पिढी सक्रिय राजकारणाचा भाग आहे. संदीप क्षीरसागर विद्यमान आमदार असून पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सभापती, जिल्हा परिषद सदस्य अशी पदं सुद्धा त्यांनी भूषवली आहेत. डॉक्टर योगेश क्षीरसागर बीड नगर परिषद सदस्य होते. तर हेमंत क्षीरसागर यांनी नगर परिषद सदस्य, नगर परिषद उपाध्यक्ष या पदांवर काम केलंय. केशर काकूंच्या नंतर सुद्धा आजही बीडच्या राजकारणात क्षीरसागर कुटुंबाचं महत्त्व अजूनही अबाधित आहे.
पण या सगळ्या राजकारणात क्षीरसागर कुटुंबीय एकमेकांपासून काहीसे दुरावलेले पाहायला मिळतात. प्रत्येक घरात पाहायला मिळतात तसे भावाभावांमधील वाद किंवा काका पुतण्यांमधील वितुष्ट याही कुटुंबात आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या खांद्यावर असलेल्या वेगळ्या पक्षाचा झेंडा याची साक्ष देतो. राजकीय मतभेदांमुळे क्षीरसागर कुटुंबातील सदस्यांमध्ये काहीसा वैचारिक दुरावा नक्की आलाय, पण त्यांच्यात अंतर कधीच पडलं नाही. आजही बीड शहरातील नगर रोडवर क्षीरसागर कुटुंबांचा बंगला आहे. याच बंगल्यात 4 भावांची सर्व कुटुंब एकत्र राहतात. त्यातून क्षीरसागर कुटुंबातील राजकारण घरापर्यंत पोहोचलेलं नाहीये हे कळतं. दरम्यान आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुराळा उडाला असताना क्षीरसागर कुटुंब आणि क्षीरसागर कुटुंबीय पुन्हा चर्चेत आले आहेत. तर तुम्हाला क्षीरसागर कुटुंबाची ही गोष्ट कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या आपलं देवगिरी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.